आधी अनधिकृत थडगे अतिक्रमणे काढा, मगच माळेवाडा विषयीबाबत बोला. पैलवान प्रतिष्ठानचे महापालिकेला इशारा. अहिल्यानगर महापालिकेने शहरातील पुरातन आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या माळेवाडा वेस हटवण्याबाबत नागरिकांना हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. परंतु महापालिकेच्या जाहीर प्रसिद्धीनंतर शहरात नागरिकांकडून तीव्र संताप महापालिकेच्या विरोधात व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील पैलवान प्रतिष्ठानने शहरातील अनधिकृत अतिक्रमणे आणि रस्त्यालगतची असलेली थडगे, जुने बांधकाम पहिले काढा, त्यानंतर माळेवाडा विषयीबाबत बोला, असा इशारा शनिवारी 13 डिसेंबर रोजी दुपारी 5 वाजता महापालिकेला दिला आहे. आज अहिल्यानगर शहरामध्ये माळेवाडा भागात आमची जी वेश आहे त्या वेशीला पाडायचा प्रयत्न काही आयुक्त साहेबांनी केलेला आहे, तर आम्ही तो रोखण्याचा प्रयत्न करणार आहे. तर जे इथून मागं जे आम्ही 5 वर्ष झाले जे काम सांगितले आयुक्त साहेबांना, थडगे पाडणं किंवा मस्जिद म्हणतो कत्तलखाने जे आहे ते पाडायला लावलेले आहे, ते पाडायचा प्रयत्न तुम्ही पहिले करा, नंतर नाही इकडे या. इथं आम्हाला जो माळेवाडा भागात जे डॅशिंग नगरसेवक पाहिजे त्यातले आम्ही काही जण आहेत, इथं आम्ही रोखण्याचा प्रयत्न ते करतच आहे. आणि जे काही फलतू झालेले बळत राजकारण करण्यासाठी त्यांना आम्ही रोखणारच. एकदा काय राजकारण काय होऊन देणार नाही. या अहिल्यानगर शहरात आपल्या आयुक्त साहेबांना आम्ही 5 वर्षापासून अनधिकृत बांधकामांचे भरपूर असे काही अर्ज दिलेले आहेत. आणि ते अनधिकृत बांधकाम म्हणजे काय की बाबा हे जे मस्जिदी आहेत, पार्किंग आहे किंवा तडगे आहेत किंवा अनधिकृत कुठल्याही प्रकारचे हॉस्पिटलचे हॉस्पिटल आहेत किंवा कत्तलखाने आहेत, या ठिकाणी आयुक्त साहेबांना दिसत नाही की ते पाडले पाहिजे. त्याच्या पेपरच्या नोटिसा दिल्या नाहीत त्यांनी, आणि या आमच्या विषयीच्या त्यांनी पेपरला नोटिसा देतात. म्हणजे आयुक्त साहेब हे एक सेक्युलर आहेत. आयुक्त साहेब एक सेक्युलर माणूस आहे. हा एक कुठला एका पक्षाचा नाहीये किंवा एका धर्माचा नाहीये. आयुक्त साहेबांनी भूमिका ही सगळ्यांना सर्व धर्म समभाव घेतले पाहिजे.